Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीनं मंत्रिपदापासून दूर ठेवलेलं होतं, त्याच छगन भुजबळांना आज सन्मानानं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये हा विधी पार पडला राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह खूप मान्यवर तिथे उपस्थित होते. पण ज्या वेळेला छगन भुजबळांचा शपथविधी पार पडला त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सगळीकडून उमटत आहेत. आणि काल ज्या वेळेला ही बातमी समोर आली होती त्यावेळेला या सगळ्या प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती या सगळ्या प्रकरणावरती. मुद्दा असा आहे की ज्या छगन भुजबळांवरती भाजपनं आरोप केले त्यांनाच पुन्हा एकदा त्यांनी मंत्री कसं काय केलं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला ज्यांनी आरोप केलेले होते ते त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये येऊन सामील झालेले आहेत. त्यामुळे प्रश्न असा पडतो आहे की नेमकं पडद्यामागे काय घडतं आहे आणि लोकांची मेमरी जी आहे ती शॉर्ट मेमरी आहे का, त्यांना या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पण सुरुवातीला आपण अंजलीताई दमानिया यांच्याशी बोलणार आहोत या सगळ्याबद्दल. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. ज्या वेळेला तुम्ही ही बातमी वाचली त्यानंतरची तुमची प्रतिक्रिया आम्ही ट्विटरवर वाचली, पण तुमची पहिली इन्स्टंट रिॲक्शन काय होती? ताई, तुमचा आवाज म्यूट आहे. सॉरी. तर काल रात्री काय झालं होतं, थोडं लवकर झोपलो होतो कारण आज सकाळच्या लवकरच्या फ्लाईटनी माझे मिस्टर कलकत्त्याला जाणार होते. तर आज 4:30ला उठल्यानंतर मी ही जेव्हा बातमी बघितली, कारण बऱ्याच पत्रकारांनी मला ती बातमी टाकली होती उद्या सकाळी त्यांचा शपथविधी आहे म्हणून. तर मी ऐकल्यावर इतकी म्हणजे हे डिस्टर्ब झाले. मी म्हटलं हे काय आहे, याला काय म्हणायचं आपण, आणि अशी लोक यांना राजकारणात का लागतात, म्हणजे काय आहेत हे व्यक्ती की ज्यांच्या विरुद्ध आम्ही PIL जेव्हा केलं होतं 2013-14 मध्ये, जेव्हा मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा 7 स्कॅम्स बद्दल आम्ही माहिती आमच्या PIL मध्ये दिली. त्यांची अगदी स्टेटमेंट पासून सगळ्याच्या सगळा कच्चा चिठ्ठा आम्ही त्या PIL मध्ये लावलेला होता. बँक स्टेटमेंट बद्दल बोलते मी आता. हे सगळं लावून सुद्धा म्हणजे त्याच्यावर आधी जेव्हा आमच्या ऍडव्होकेटनी माघार घेतली की मी उद्या लढणार नाही, तर चीफ जस्टिस पुढे उभं राहून ती केस मी लढले, FIR झाली, त्यांना अटक झाली. 2.5 वर्ष ते आत होते. जेलमध्ये असताना आत 5 फुटाचा TV आहे, समीर भुजबळला आत वडका जात आहे, याच्यावर लढलो. मग त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जेव्हा शिफ्ट केलं त्याच्या विरुद्ध लढलो. लहानेंनी जेव्हा JJ मध्ये ठेवलं त्याच्या विरुद्ध लढलो. लहानेंविरुद्ध मी कंटेम्प्ट ऍप्लिकेशन मूव्ह केलं होतं सेशन्स कोर्टात. इतका सगळा लढा देऊन त्यांनी जेव्हा कोविड काळात अचानक अगदी गपचूपपणे त्यांनी डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं होतं सेशन्स कोर्टात, तेव्हा एक उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी मला त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मला म्हणाले तुम्ही लढा. मी म्हंटल मी का लढावं असा प्रश्न पडतो मला कधी कधी. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर होतात, लढायचं मीच लढणार असं नाही, तुम्हीही करू शकत होतात. पण सगळेजण कसं तुम्ही लढा, तुम्ही करा, आम्ही नुसता बघतो असा जो प्रकार असतो ते वाईट वाटतं. आणि त्याच्यानंतर मी तेव्हा सेशन्स कोर्टात लढले, तरी पण एक मॅजिस्ट्रेट होते सातभाई म्हणून, त्यांनी मला डिस्चार्ज दिला. मग त्यांना त्या सातभाई विरुद्ध कोलेजियम पासून सगळ्यांना मी लिहिलं होतं आणि त्यांना म्हणजे त्या पदावरनं बाजूला हटवण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टनी मुंबई हायकोर्टला डायरेक्शन देऊन कमिटी बसवून त्या सातभाईंना हलवलं होतं. त्यासाठी सुद्धा मला प्रिन्सिपल जज जे सेशन्स कोर्टचे आहेत त्यांनी बोलवलं होतं आणि तिथे मी जाऊन डिपोज केल्यानंतर त्या सातभाईंना तिथनं हलवण्यात आलं. खरं तर याच्यानंतर अँटी करप्शन ब्युरोची जबाबदारी होती की याच्या विरुद्ध त्यांनी रिव्हिजन मध्ये हायकोर्टात जायला हवं होतं. तसे 2 GR काढले. ते 2 GR तेव्हाच्या मवीय सरकारने कॅन्सल केले. GR कॅन्सल केले गेले. ते आधीचे GR नंतरचे GR सगळे आहेत माझ्याकडे. म्हणून मी रिव्हिजन पिटिशन मूव्ह केलं आणि त्याच्यात हेच सगळं मांडलं की बाबा
जे झालंय ते चुकीचं आहे. महाराष्ट्र सदनमध्ये कुठल्याही परिस्थितीत हे वाचत नाही येत आणि त्याची सगळे डिटेल्स दिले. कारण चार्जशीट मध्ये अभिजित सगळीच्या सगळे डिटेल्स आहेत की बाबा एमईटी मध्ये कॅश कशी दिली गेली, ती कॅश हवालाने कशी कलकत्त्याच्या कंपन्यांमध्ये गेली, तिथे कशी फिरवली गेली, हे सगळं चार्जशीट मध्ये आहे. आणि एवढं असताना सुद्धा डिस्चार्ज देणं ते गंमतच होती ती सगळी. म्हणून मी 2.5 वर्षापूर्वी रिव्हिजन पिटिशन फाईल केलं होतं मुंबई हायकोर्टापुढे. 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं, 5 जजेसनी. मग मी सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं की डायरेक्शन्स देण्यात याव्या की कोणापुढे ते हिअर करायचं पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाने ते डायरेक्ट केलं. त्याच्यानंतर जस्टिस मोडक पुढे लागलं, परत रॉस्टर बदललं, परत तिसऱ्या जज पुढे गेलं. असं करत 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 आता पुन्हा ते जस्टिस मोडककडे आलंय आणि आता ते मॅटर हिअर होत आहे. पण त्याच्यामध्ये हे सगळं आता जो खेळ चाललाय तो इतका किळसवाणी आहे आणि मग असं वाटतं आपण लढतोय कशासाठी लढतोय आणि काय साध्य होतंय. मला एकच गोष्ट ताई तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही ज्या 5 स्कॅमचा उल्लेख केलेला होता त्यातल्या कुठल्या तरी स्कॅम मधून त्यांना दिलासा मिळालेला आहे का, किंवा त्या केसेस संपलेल्या आहेत का, म्हणजे आपण असं म्हणू शकू का की त्यांना आता कोर्टानं निर्दोष मुक्त केलंय म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलंय, अशी कुठे परिस्थिती आहे का? नाही, खरंच 7 स्कॅम्स होते टोटल. 7 प्लस मी 2,653 कोटीचा डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची केस अँटी करप्शन ब्युरो मध्ये टाकलेली आहे, ती वेगळी. आता त्याच्यातनं फक्त महाराष्ट्र सदन मधनं त्यांना डिस्चार्ज मिळालाय, ज्याला मी चॅलेंज केले खरं तर. पण त्या व्यतिरिक्त आता फॉर एक्झाम्पल ओशिवराला एक त्यांनी असंच मोठा घोळ केला होता. एक सोसायटी होती म्हाडाची, ती घेऊन त्यांनी तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलं होतं. त्याच्या विरुद्धचा जो होता ते हिअरिंग म्हणजे 2017 पासून आतापर्यंत ती प्रलंबित आहे. अचानक त्याची चार्जशीट फाईल होते. त्याची चार्जशीट आम्हाला ज्या दिवशी मिळते, आत्ताच मागच्या आठवड्यात ज्या दिवशी मिळाली, कोर्टाने ऑर्डर काय केली की त्या दिवशी तुम्ही आज संध्याकाळपर्यंत तुमचा रिप्लाय त्याच्यावर फाईल करा. 5,000 पेजेसचं चार्जशीट मी त्या दिवशी 5,500 पेजेस कसे वाचणार आणि कसं त्या दिवशी करणार. मग मी त्याच्यात असं फाईल केलं, प्रोसेस फाईल केलं की हे मॅटर खरं तर स्पेशल कोर्ट म्हणजे जे MLA MP साठी डेझिग्नेटेड कोर्ट आहे त्याच्या पुढे आलं पाहिजे. या कोर्टाला ते मॅटर हिअर करण्याचा अधिकार नाहीये. सुद्धा ते मॅटर झालं, क्लोज फॉर ऑर्डर झालं आणि म्हणजे आता जर खरंच कळत नाही की कसं लढायचं. तुम्हाला हतबलता येणं स्वाभाविक आहे की यातल्या सगळ्या प्रकरणांमध्ये खरं तर ते सुटण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ही सगळी प्रकरणं न्यायप्रविष्ठ असताना सुद्धा त्यांना अशा पद्धतीने घेतलं जात आहे. पण सर्वात आश्चर्याची बाब जर काय असेल याच्यामध्ये, तर ज्यांनी छगन भुजबळांविरोधात आवाज उठवला त्या तुम्ही होतात आणि त्यानंतर भाजप हा पक्ष होता की ज्या पक्षानं त्यांना काय आम्ही छगन भुजबळांना जेलमध्ये टाकू वगैरे अशा पद्धतीच्या काय घोषणा केलेल्या होत्या. माझ्या हातामध्ये हे एक ट्विट आहे, त्या ट्विटचा स्क्रीनशॉट आहे. 9/4/2019 हे ट्विट आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा म्हणजे विधानसभा मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या आधीचं हे ट्विट आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता. या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते. हॅशटॅग विसरला नाही महाराष्ट्र आणि त्याच्या खाली त्यांनी यादी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ असताना बांधकाम घोटाळा झाला. नवीन महाराष्ट्र सदनाची किंमत 100 कोटीपेक्षा अधिक वाढवण्यात आली. ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्थेत अनेक गैरव्यवहार आणि कुटुंबियांकडे 2600 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती निदर्शनास आली होती. या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते. आता हे विसरला नाही महाराष्ट्र हॅशटॅग करणारेच त्यांनाच तर शेजारी बसून घेत आहेत ताई. नाही, ही देवेंद्र फडणवीसांची ट्विट होती का? ही ट्विट महाराष्ट्र भाजपची ट्विट आहे. महाराष्ट्र भाजपची. अरे वा, छान. म्हणजे त्यांनाच बाजूला, पण आत्ताच्या घटकेला बाजूला म्हणजे आपण कोणाला, महाराष्ट्र भाजप आता उरलंच कुठे आहे? कोण? सगळे राष्ट्रवादी आहेत, शिवसेनेचे फुटलेले आहेत, राष्ट्रवादीचे फुटलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा आता राष्ट्रवादीचे उरले सुरलेले पण यांच्या बरोबर येऊन बसतील. पण आत्ताच्या घटकेला मध्ये एक फोटो आला होता, त्याच्या दोन्ही बाजूला फडणवीस मध्ये होते आणि त्याच्या दोन्ही बाजूला लोक बसले होते. कोण कोण होती?
की महाराष्ट्र गाजवला ज्यांनी, त्या 3 मेन स्कॅम्स म्हणजे सदन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आदर्श घोटाळा, याचे सगळे किंगपिन्स म्हणजे त्याच्यात अशोक चव्हाण होते, अजित पवार होते, सुनील तटकरे होते, भुजबळ होते, राणे होते, प्रफुल्ल पटेल होते, सगळे रथी महारथी त्या पिक्चर मध्ये होते. भाजपचा एकही माणूस नाही, फक्त देवेंद्र फडणवीस. आताची हे सो कॉल्ड युती सरकारमध्ये किंवा आताच्या मंत्रिमंडळात कोण आहे, भाजपचे चेहरे कोण आहे? त्याच्यात उरलंच नाहीये कोणी. आता एक बावनकुळे फडणवीस सोडले तर बाकीला मुनगंटीवार यांना कोणीच आहे. तर हे जे सगळं चाललंय ना, ते मला असं वाटतं की राजकारण अतिशय खालच्या दर्जाला गेलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा सिंचन घोटाळा एक्सपोज केला होता तेव्हा जसं मी मागच्या तुमच्या त्या याच्यात चावडीवर म्हटलं होतं की मी माझ्या हाताने हे पेपर्स देवेंद्र फडणवीसांना दिले होते, पण का ते अतिशय चांगले अभ्यासू आमदार होते म्हणून. 2014 मध्ये सीएम झाल्या त्यांनी ओपन इन्क्वायरी, शब्द आठवतो का, ओपन इन्क्वायरी लावली होती. कुठे झाली ती ओपन इन्क्वायरी, कशी क्लोज झाली ती, काय झालं त्याच्यात पुढे. आणि मग डायलॉग्स म्हणजे मोदींचा डायलॉग की बाबा बहुत हो गई भ्रष्टाचार की मार, अब की बार मोदी सरकार, हा 14चा. आताचा 24चा काय होता, अब होगी भ्रष्टाचारियों पे कारवाई, इस बार 400 पार मोदी सरकार. काय आहे ही तुमची कारवाई, ये है आपके कदम बोलतोय आपण. आणि बर नुसतं म्हणजे आपण काँग्रेसच्या विरोधात लढलो आणि आता भाजपच्या विरोधात लढतोय, उद्या उठून आणि कोणी आलं तेच लोक तेच घाण करणार आणि आपण लढत राहणार. आणि त्या लढाईला काही अर्थ तरी आहे का? कारण सगळे सिंचन घोटाळा म्हणा, महाराष्ट्र सदन घोटाळा, एव्हिएशन घोटाळा, ते म्हणून मी म्हटलं ना आज की ईडी भूषण आता हे नवीन मंत्रिमंडळात आलेले आहेत. आधी ईडी भूषण सगळेच आहेत त्याच्यात यांची भर पडली आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही ताई की बघा, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये एक सेइंग आहे की जंगलाला आग कोणी लावली हे महत्त्वाचं नाहीये, तर पागल के हाथ में माचिस किसने दी, जंगल को आग किसने लगाई ये जरूरी नहीं है जानना, पागल के हाथ में माचिस किसने दी हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर आत्ताच्या घडीला तीच गोष्ट घडतीये, म्हणजे की ज्यांनी विरोधात लढायला सुरुवात केली होती त्यांनीच त्यांना मांडीवरती बसवून घेतलं. हा एका प्रकारचा नैतिक भ्रष्टाचार आहे. आता खऱ्या अर्थानं जर भ्रष्टाचाराविरोधात लढायचं असेल तर तुम्हाला असं वाटत नाही की आता भाजपच्या या सगळ्या राजकीय भ्रष्टाचार किंवा नैतिक भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची ही वेळ आलेली आहे आता? आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं, अशोक चव्हाण असतील, छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, म्हणजे किती नावं घ्यायची, म्हणजे नावं घेता घेता आपण थकून जाऊ पण ते नेते संपणार नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यांच्यावरती तुम्हीच आरोप केलेले होते. आता अशा पद्धतीचे आरोप करून पुन्हा सत्तेसाठी त्यांना एकत्र घ्यायचं आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करायची, हे एक प्रकारची नैतिक भ्रष्टाचार नाही का? एका प्रकारे भाजप विरोधातच लढण्याची आता गरज आहे तुम्हाला वाटत नाही? आता मला तर तेच वाटतं की सगळ्यांच्याच विरोधात लढण्याची गरज आहे, पण लढून साध्य काय होणार? कारण लोक मतदान कोणाला करणार? आता पटकेला कुठलाच असा पक्ष नाहीये की जो खरोखर चांगला आहे किंवा लोकांसाठी लढतो. अभिजित माझ्या घरी रोज, आधी तर रोज जत्रा असायची, आता मी ती मंगळवार आणि गुरुवार केली, कारण रोज माझ्या घरी लोक बसलेली असतात, त्यांचे कुठून महाराष्ट्राच्या टोकापासून येतात आणि तेच प्रश्न मला त्याची उत्तरं देत बसावी लागतात, त्यांच्यासाठी लढावं लागतं. कलेक्टरला फोन कर, SP ला फोन कर. आणि मग मला असा प्रश्न पडतो की तुम्ही मतदान कोणाला केलं, मग तो तुमचा लोकप्रतिनिधी आहे कुठे आणि तो काय करतोय? आणि लढायचं जर मी आहे तर त्यांना म्हणजे तुम्ही मतदान कशासाठी करताय? कुठला पक्ष? आता कोण भाई काय, कोण दादा काय, कोण ताई काय, त्यांना आपण बघतोय. आता होळी कशी केली त्याची चित्र, त्यांनी भाऊबीज कशी केली, ओवाळतानाची चित्र, गणपती कसा केला त्याची चित्र. अरे नाही बघायचं आम्हाला, तुम्ही काम काय केली ते दाखवा जनतेला. मला कधी होताना दिसत नाहीये, लोकांचे प्रश्न सोडवताना दिसत नाहीयेत. राजकारण हे कुठच्या थराला आणि काय चाललंय मी जेवढ्या गोष्टी बघते. मी आता लोकांच्या मध्ये आता बघत होते की एप्रिल आणि मे मध्ये पाण्याची झालेली जी पूर्ण तारांबळ होती लोकांची, अजूनही आपण तेच करतोय. ते डोक्यावर मोठे मोठे हंडे घेऊन पाणी आणायला 2-2, 3-3 किलोमीटर पायपीट करायला लागते का? कारण एक मोठी योजना 2019 मध्ये झाली होती
त्याचे मी आकडेवारी बघितली, मला धक्का बसला. अभिजित, मी ते देते तुम्हाला, ते तुम्ही दाखवा. हर घर जल जी योजना होती, 30,000 कोटी रुपये खर्च केलेत. आहे का महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात जल? आणि त्या स्कीम मध्ये काय सांगितलं गेलं होतं की जल येणार, प्रत्येकाच्या नळात येणार, आणि ते चांगलं आहे की नाही त्याच्यासाठी टेस्टिंग लॅब्स होणार, प्रत्येक गावातल्या 5 बायकांना त्याच्यावर ट्रेनिंग दिलं जाणार. नुसती बडबड यंत्रणा आहे ही, नुसती बडबड यंत्रणा, कोणी काहीही करत नाही. आता तुम्ही जे म्हणता ते अत्यंत बरोबर आहे, नुसती बडबड यंत्रणा आहे. म्हणून मी भुजबळांच्या विषयावरती परत येतो. तुम्ही ज्यावेळेला भुजबळांशी लढत होतात त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागला. तुमच्यावरती सुद्धा मानहानीचे केसेस टाकलेल्या होत्या, तुम्हाला सुद्धा कोर्ट केसेसचा कज्जा भोगावा लागला किंवा त्याला सामोरं जावं लागलं. तुमच्या हाताला काय लागलं? आता तुम्ही जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही 2012 पासून लढतायत, 12-13 पासून. तुमच्या हाताला काय लागलं? भुजबळांविरोधात तुम्ही 7 केसेस लढला, तुमच्या हाताला काय लागलं? 11 कारण प्रत्येक वेळेस यायला जायला सुद्धा जो लागणारा खर्च आहे तो मला माझा स्वतः करायला लागतो. मला काही पैसे पक्षाकडनं मिळत नाहीत, काही नाही, स्वतः करावा लागतो. त्याच्यात भुजबळांनी माझ्यावर 2 ठिकाणी केसेस केले होत्या, एक अहमदनगरला आणि एक इथे जवळ, आणि तिसरी चमणकरांनी माझ्यावर केली. म्हणजे जो महाराष्ट्र सदनचा कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी सुद्धा माझ्यावर डिफेमेशन केस केली आहे. ती आता हायकोर्टात लढतीये मी. आता त्याच्यात सुद्धा वकील लावा, जा या, लढा, आणि काय साध्य होत आहे? घेतलं ते ना मंत्रिमंडळात परत. त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या ईडीने अटॅच केल्या होत्या त्या प्रॉपर्टीज तरी ईडीकडे आहेत का, की त्या सुद्धा रिलीज झाल्या? झाल्या, सगळ्या रिलीज झाल्या. एवढंच नाही तर मध्ये ती फर्नांडिसची केस जी लढले होते, त्या बाई जिचा बंगला होता, ते सुद्धा त्यांना लढल्यामुळे 8,41,00,000 रुपये त्या बाईंना मिळाले. त्या बाई अजून मला सगळे त्यांचे फोटो बिटो पाठवतात. आणि त्याच्या मुलांना आता निदान तिन्ही त्यांची थोडी सविस्तर सांगा ती केस, म्हणजे प्रेक्षकांना कळेल नेमकं काय घडलं होतं. कारण लोकांना असंच सांगितलं कळणार नाही कदाचित की तुम्ही नेमकं काय, कशासाठी लढलात आणि काय घडलं होतं. नक्कीच. इथे सांताक्रूज वेस्टला तर असा एक बंगला एका फर्नांडिस कुटुंबाचा, त्याच्यात एक क्लॉड फर्नांडिस म्हणून होता आणि त्याला 2 बहिणी होत्या. त्या दोन्ही बहिणींची लग्न झाली, बाहेर गावी म्हणजे परदेशी निघून गेल्या. या क्लॉडला आणि त्याची बायको डोरीन यांना 3 मुलं होती. तिचा मोठा मुलगा माझ्या एवढा आहे. तो या 3 मुलांना ऑटिझम आहे. ऑटिझम म्हणजे त्यांना धड बोलताही येत नाही. म्हणजे ते बोलताना आपल्याला कळतं की ही मतिमंद आहे, म्हणजे अशी वेगळ्या प्रकारची पोर आहेत. त्याला अशी आपण म्हणतो ना की ऑटिझम म्हणजे एक अक्षरशः म्हणजे तो एक वेगळाच प्रकार आहे. असं त्याला मतिमंद पण म्हणणं योग्य नाही, पण इट इज अ डिफरंट त्रास तो त्यांना होतो. आणि असं असताना त्यांनी तो बंगला जो त्यांचा होता तो रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला. रहेजा त्यांना 5 फ्लॅट त्याच्या मोबदल्यात देणार होते, म्हणून त्यांनी रहेजाला दिला, म्हणून तिथनं सोडून बांद्राला राहायला गेले. तर रहेजानी त्यांना न सांगता तो भुजबळांना विकला. आणि भुजबळांनी येऊन एकदा पूर्ण बुलडोज करायला सुरुवात केली. मग यांना कळलं की बाबा आपलं जे घर आहे ते तिसऱ्या कोणाला विकलं गेलं. मग त्यांनी धावपळ केली, FIR केली पोलिसात जाऊन वगैरे वगैरे. आणि त्याच काळात ते तेव्हा डेप्युटी चीफ मिनिस्टर होते. त्याच काळात आम्ही लढायला सुरुवात. मला एकदा हे कोर्टात भेटले आणि कोर्टात भेटल्यावर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही यांना सांगा, म्हणून ते मला सांगायला आले. तेव्हापासून आम्ही लढत होतो, ईडीला पत्र लिहिली, सगळं झालं. मी जो यायचा त्या ऍडिशनल CP ला जाऊन भेटायचे त्यांच्यासाठी, पण कुठे काहीच होत नव्हतं. शेवटी कालांतराने माझा आणि त्यांचा टच थोडा कमी झाला. परत एकदा माझी आणि त्याची अचानकपणे भेट झाली, तेव्हा ती मुलं आणि मोठी झाली होती आणि या बाई म्हाताऱ्या झाल्या. क्लॉड फर्नांडिस वारलेले होते. डोरीन म्हणाली की त्या रडायला लागल्या आणि त्या म्हणाल्या की माझ्यानंतर या माझ्या मुलांचं काय होणार मला माहित नाही. तेव्हा मी शेवटी ठरवलं की आपण काहीतरी करायला. मग मी सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवला की माझ्या आयुष्यात ठरवलं होतं की पवार कुटुंबाशी परत कधीही संपर्क
साधायचा नाही किंवा बोलायचं नाही. हम्म. पण आताची परिस्थिती इतकी वाईट आहे या बाईची की आय एम फोर्स टू टॉक टू यू. हम्म. म्हणून मी तुम्हाला मेसेज पाठवत आहे. तर त्यांचा 30 सेकंड मध्ये मला फोन आला. मला म्हणाले खरंच असं आहे. मी म्हटलं फॅक्ट आहे. तर म्हणे मी बारामतीत आहे, मी कोणाला तरी तिथे पाठवते, त्यांना तुम्ही दाखवू शकाल का? मी म्हटलं नक्कीच. मग त्यांनी एक नरेंद्र राणे म्हणून कोणतरी त्यांना पाठवलं. सगळी जागा दाखवली. त्यांनी अक्षरशः सुप्रिया सुळेंनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप बनवून आम्हाला एकानंतर एक अशा आम्ही 6 वेळा वायबी चव्हाण सेंटरला भेटलो. वायबी चव्हाण मध्ये आज जाताना सुद्धा मी 10 वेळा विचार केला की पाऊल हे चढलं पाहिजे की नाही. पण मी स्वतःला म्हटलं की माझा इगो इज नॉट ॲज बिग ॲज यांची गरज. मी गेले आणि तिथे त्यांच्याशी बोलले आणि 6 वेळा बैठका झाल्या. प्रॉमिस झालं पण पैसे दिले गेले नाही. शेवटी मी शिंदेना भेटले, फडणवीसांना भेटले आणि फडणवीसांनी अजित पवारला सांगितलं. तेव्हा अजित पवारनी समीर भुजबळचे कान उघडले की हे असले फालतूपणे करू नका, ताबडतोब त्यांचे पैसे द्या. तेव्हा मला वाटतं ते पैसे दिले गेले आणि 8,41,00,000 हे त्यांच्या खात्यामध्ये आले. पण त्याच्यासाठी हे सगळं करावं लागलं. आज जर त्यांची माझी ओळख नसती तर त्यांना ते पैसे मिळालेच नसते आणि तरी सुद्धा छगन मंत्री झाले. इतकं सगळं घाण विचित्र असताना सुद्धा अशा माणसांना केलं जातं. आणि मला तर हेच वाटतं की असा काय नाईलाज आहे या लोकांचा. मला अजूनही आठवतं नाना पाटेकरांनी एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विचारला होता हा प्रश्न की तुम्ही का अशा लोकांना घेता. मला तर आज तेच वाटतं की का घेता तुम्ही. दुसरी चांगली माणसं नाही का? यांना वाटतंय की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, ओबीसी चेहरा पाहिजे. कसला ओबीसी चेहरा? आज काय केलं यांनी ओबीसीसाठी? आधी जे केलं होतं ते, त्याच्यानंतर काय केलं? गेले 15 वर्ष काय करतायत त्यांनी? माळी समाजासाठी सो कॉल्ड प्रत्येक जण ना समाजाच्या नावाने आपापली दुकानं उघडतात. या माळी समाजासाठी या भुजबळांनी काय केलं? त्यांची प्रॉपर्टी 2,653 कोटीची. माळी समाजाच्या किती जणांची तेवढी प्रॉपर्टी करण्यासाठी हातभार हा छगन भुजबळांनी लावला? कोणीच. पण प्रत्येक गोष्टीचं ना म्हणजे दुकान करून ठेवलंय. जसं मी म्हणते छत्रपतींच्या नावावर. मला तर सगळ्यांना विचारावं असं वाटतं, उद्धव ठाकरेंना जाऊन विचारावं असं वाटतं की छत्रपतींचा राज्याभिषेक कुठल्या दिवशी झाला नसेल माहिती यांना, पण दुकानं उघडून बसायची सगळी. उद्धव ठाकरे तुम्हाला आता असं आहे की ज्या वेळेला फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे तर आता म्हणजे तो तर हे संपलेला आहे. पण तुम्ही भेट घेणार आहात फडणवीसांची की ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्या. मी ज्या फडणवीसांना 2011 मध्ये ओळखायचे, ज्या जसं मी नेहमी म्हणते ना की ज्या अरविंद केजरीवालाला मी 2011 मध्ये ओळखायचे ते आता नाही. तसेच फडणवीस 2011 मध्ये होते, अगदी 19 पर्यंत होते ते फडणवीस आताचे नाही. त्यामुळे त्यांना भेटून सांगून काही उपयोग नाही. तुम्हाला असं तुम्ही शेवटचं कधी भेटला होतात फडणवीसांना? आता याच्या धनंजय मुंडेच्या इश्यूवर एकदा भेटले होते, कारण बीडची परिस्थिती खरंच खूप गंभीर होती. त्यावेळेला त्यांना तुम्ही आठवण करून दिली होती त्या सगळ्या प्रकरणांची किंवा ज्या पद्धतीनं सध्या लोक म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये असलेले लोकच मंत्रिमंडळात दिसत आहेत आणि त्या सगळ्याबद्दलची? नाही, हे त्यांना मी SMS वर बऱ्याचदा लिहिते. इनफॅक्ट मी त्यांना एकदा SMS वर असंही लिहिलं होतं की यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन. आणि आज आता खरंच परत तेच म्हणावं असं वाटतं की बाय टेकिंग ऑल दीज पीपल, तर आपण म्हणतो ना सीमेवर दहशतवाद चाललाय. सईद व्हॉट एव्हर त्यांची जी नावं आहेत ती, ही काय कमी दहशतवादी आहेत? हे काय करतायत? देशातल्या जनतेला लुटतायत. हा पण एक दहशतवादच आहे ना. म्हणजे ऑपरेशन सिंदूर तिकडे करताय, इथे बिंदूर करा किंवा काहीतरी करा. भ्रष्टाचार, ऑपरेशन भ्रष्टाचार मुक्ती व्हॉट एव्हर करा. नाही करणार ते, कारण सगळेच जण एका माळ्याचे म्हणे. आता तुम्हाला काही अपेक्षा आहेत का ते? कारण मी हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण की बघा, एक राजकीय पक्ष होता की जो ज्याला तुम्ही काय म्हणू आपण त्याला एक टूल म्हणून होतं किंवा तो लढत होता म्हणून तुम्ही त्यांना कागदपत्र किंवा असा असिस्टन्स देत होता आणि तुम्हाला एक आशा होती की एक फोर्स भ्रष्टाचार विरोधी तयार होईल. आता जवळपास तुम्ही म्हणताय की सगळ्याच पक्षाचे नेते तिथं जाऊन मिळालेले आहेत, त्यामुळे तो फोर्स राहिलेला नाही आहे. आणि मग आता लढण्याची जी तुमची काय म्हणू त्याला
तयारी आहे का पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला विश्वास आहे का की ज्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय तर ही जी राजकीय सिस्टीम आहे ही सिस्टीम समजून घेईल आणि एका प्रकारे न्याय लोकांना देईल? मी आता माझ्या मिस्टरांना हाच प्रश्न विचारला की डू यू थिंक आय शुड गिव्ह अप दिस फाईट. तो मला म्हणतो वन इन्स्टन्स हिअर ऑर देअर शुड नॉट डिटर यू. आणि मला खरंच बरं वाटलं की नवरा मला तर उत्तर दिलं की इट शुड नॉट डिटर यू फ्रॉम युअर फाईट ऑर युअर डिटर्मिनेशन. तर बघू, मी अजून तोच विचार करते, कारण मला खूप डिस्टर्ब वाटतं की आपण काय साध्य करतोय याच्यातनं. उद्या हे धनंजय मुंडेला सुद्धा घेतील, त्यांना काही कोणाला लाज लज्जा नाही. आपण लढून काय साध्य केलं? अजित पवार परत, तटकरे परत, सगळे परत आले ना, भुजबळ परत. काय म्हणजे काय भ्रष्टाचाराविरुद्ध, भ्रष्टाचाराचा मुद्दा सुटलेला नाही, लोकांना पण सवय झाली आता त्याची. आता तुम्ही काय करणार आहात पुढे? कारण की त्या केसेस तर चालू आहेत, तुम्ही त्या केसेस कंटिन्यू करणार आहात, तुम्ही लढणार आहात कोर्टाच्या काय न्याय कक्षेमध्ये, तुम्ही राजकीय पातळीवरती तर तुम्ही काही कुठल्या पक्षाच्या सदस्य नाही आहात, त्यामुळे तिथं तर लढणार नाहीत, पण सोशल फॉर्ममध्ये किंवा सोशल प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही लढणार आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करणार आहात. तुम्ही आता भुजबळ आलेले येतात, आता अजित पवार आलेले येतात, आता काय म्हणू आपण त्यांना की प्रफुल्ल पटेल आलेले आहेत सरकारसोबत. आता हे कसं लढणार तुम्ही या सगळ्यांशी? तुमची ताकद पुरेल? तुम्ही या न्यायकक्षेच्या अधीन लढू शकता? तुम्हाला तर तुम्हीच सांगितलं की 5 जजेसनी सांगितलं की नॉट बिफोर मी. कसं लढणार? मला खरंच माहित नाही अभिजित. आत्ताच्या घटनेला मी खरंच 24 तास तरी त्याच्यावर विचार करणार आहे की आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढणं आता सोडून दिलं पाहिजे का, असा आता एक प्रश्न माझ्या पुढे आहे. पण आत्ताच्या घटनेला जसं तू म्हणाला की बाबा जे ऑनगोईंग केसेस आहेत, माझं रिव्हिजन पिटिशन फाईल्ड आहे कोर्टात, त्या सगळ्या विरुद्ध, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सांगते की लोकायुक्तांना मी धनंजय मुंडे विरुद्ध जेव्हा लिहिलं होतं तर आता 16 जूनला ते मॅटर हिअरिंगसाठी लोकायुक्तांचं मला उत्तर आलंय. आणि त्या हिअरिंगला सरप्राइझिंगली त्यांनी डीजी पोलीस महाराष्ट्र, नंतर मुख्य सचिव आणि सचिव कृषी या तिघांनाही त्यांनी बोलवलं ते हिअरिंगला. ते हिअरिंग आहे 16 जूनला, म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या दिवशी खरं तर आम्ही नेहमी बाहेर जातो, फिरायला जातो. यावेळेस मी पहिल्यांदा अनिशला म्हटलं की नको, आपण बाहेर नको जाऊया, कारण हे फार महत्वाचं आहे. आजच्या घटनेला मी हे सगळं झाल्यावर विचार करते की हे आज ना उद्या धनंजय मुंडेला सुद्धा घ्यायला पुढे मागे बघणार नाही, तर मी का वेस्ट करू टाइम माझा? 33 वर्ष माझी जी पद्धत होती बाहेर फिरायला जायची, मी लिहून टाकते आता या लोकायुक्तांना की मी ही केस मागे घेते, मला लढायची इच्छा नाही, असं म्हणून मोकळी होऊ का, असा प्रश्न पडलाय मला आता. कारण सिरियसली फ्रस्ट्रेटिंग आहे, फ्रस्ट्रेटिंग. आता एक गोष्ट आहे, मला एक ऑब्झर्व्ह म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमची प्रायोरिटी आता तुम्हाला काय वाटते? भ्रष्टाचारी लोकांविरोधात लढणं की भ्रष्टाचारांना वाचवण्याविरोधात लढणं? कारण असं आहे की वाचवणारा जास्त मला असं वाटतं की गुन्हेगार आहे. जसं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा असतो, तसं भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा त्यांना वाचवणारा, त्यांना पाठीशी घालणारा, त्यांना या सगळ्यातून बाहेर काढणारा मोठा गुन्हेगार असतो. हो, पण आताच्या घटनेला हेच सगळे आहेत ना, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, हेच सगळी ती मागे खेळी करतायत. त्यांना वाटतं निवडणुका जिंकणं हा एकमेव मार्ग आहे, आणि त्यांना हे कळत नाहीये की ही जी लूट चाललेली आहे, जनतेची लूट चाललेली आहे, देशाची लूट चाललेली आहे, हा खरा मार्ग नाही. दे आर नॉट टेकिंग द कंट्री टुवर्ड्स अ व्हेरी डिफरंट डेस्टिनेशन. त्यांची तोडणं, फोडणं, करणं याच्यातच त्यांचा सगळा वेळ जातो. त्यामुळे देशाला पुढे कसं न्यायचं याच्याकडे त्या दोघांचंही लक्ष नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की या सगळ्यांविरुद्ध खरं तर लढायला हवं, पण कसं आणि काय? कारण सगळ्या यंत्रणा सडल्या आहेत. पोलीस यंत्रणा म्हण, ईडी म्हण, सीबीआय म्हण, ईओडब्ल्यू म्हण, सगळी सिस्टम इज ऍब्सोल्यूट सडलेली आत्ताच्या घटनेत. निश्चितपणे मला असं वाटतं की तुमच्याशी बोलणं यासाठी महत्त्वाचं होतं, कारण की जे लोक आपले मतदार आहेत, जे लोक हे सगळं पाहतायत, त्या लोकांना कमीत कमी काय झालं होतं इतिहासामध्ये याची किमान उजळणी आठवण तरी व्हावी. जे लोक आज कुठल्या तरी एका संघटनेच्या नावानं घोषणा देत आहेत, नेत्यांच्या नावानं घोषणा देत आहेत, त्या नेत्यांची जी प्रकरणं आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, त्यांना काही आपण ते गुन्हेगार आहेत असं म्हणत नाहीत, पण त्यांच्यावरती आरोप आहेत आणि ते खूप गंभीर आरोप आहेत.
त्या प्रकरणं कोर्टात चालू असताना त्यांना अशा पद्धतीनं एखाद्या मातब्बर पदावर ज्याला बसवलं जातं त्याला तिथं न्याय होईल अशी अपेक्षा तरी कशी धरायची, हा सगळा प्रश्न आहे. आणि जागल्याची भूमिका आहे आपली आणि ती आपण करतो आहोत. आपण केवळ हेच काम करतो आहे की लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम करतो आहे. त्याच्यातून लोकांनी जो बोध घ्यायचा तो घ्यावा. पण अंजलीताई, तुमची लढाई तर चालू राहणार आहे, कारण तुम्हाला तर या कोर्टातल्या केसेसना फेस करावंच लागणार आहे. आणि आम्ही हे निरीक्षण करत राहतो आहे, आम्ही हे ऑब्झर्व करत राहतो आहे, आम्ही पाहतो आहे आणि आम्ही रिपोर्ट करतो आहे. आणि पुन्हा एकदा या सगळ्या माध्यमातून तीच आठवण करून देतो आहे की कधी काळी देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप आणि तेच आज त्यांना पुष्पगुच्छ देताना हसतमुख चेहऱ्याने पुष्पगुच्छ देत आहेत. हा फोटो, हा आंतरविरोध जो आहे हा केवळ राजकीय आंतरविरोध नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या सनसनीत कानाखाली आहे की तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला नाही समजत. एक्झॅक्टली. त्यामुळं मला असं वाटतं की हा इतका मोठा अपमान महाराष्ट्रातल्या जनतेचा. प्रश्न असा आहे की तुम्ही आरोप केले नसते तर हे बोलण्याची वेळ आली नसती, पण आरोप तुम्ही केलेले आहेत, त्याचे पुरावे अजूनही आहेत. अजूनही तुमची ती भाषणं सोशल प्लॅटफॉर्म्सवरती आहेत आणि त्याच्यातून अजूनही छगन भुजबळ निर्दोष सुटलेले नाहीत. त्यावेळेला हे सगळं घडतं आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही त्यांना सोबत घेणार असाल तर निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करताय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला असं वाटतं की अंजलीताई, तुम्ही मुंबई तकची वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या लढाईसाठी शुभेच्छा. आणि प्रेक्षकांसाठी जे आम्ही पाहतोय तेच तुम्ही पाहताय, त्यामुळे निर्णय तुमचा आहे. तुमचे काही मुद्दे, काही कमेंट्स असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक. धन्यवाद.